प्रमुख तसेच या तळागाळात काम करणारे, नर्मदा काठापर्यंत काम करणारे सर्व माझे सहकारी शिक्षक तसेच या प्रत्येक उपक्रमामध्ये सहभाग घेणाऱ्या अंगणवाडी ताई आणि ज्याच्यासाठी आपण कार्यक्रम घेतो असे आपले बालमित्र सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर शासनाने एक नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केलं आहे. ताईंना माहिती असेल, काही शिक्षकांना माहिती असेल नसतील, तर त्या नवीन शैक्षणिक धोरण 2020 आलेलं आहे. त्याच्यामध्ये शाळापूर्व तयारी करून घेणे एक ओळ टाकलेली आहे आणि आपण नवीन शैक्षणिक धोरण जसं लागू झाला तेव्हापासून हा टप्प्याटप्प्याने प्रत्येक इव्हेंटवर आपण काम करतोय. टार्गेट दिलेला आहे कुठला 2025-26 पर्यंत आपल्या भागातल्या आपल्या शाळेतल्या 100% मुलांना FLN आलं पाहिजे, पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान आला पाहिजे. त्याकरिता त्यांचा पाया जर पक्का असेल तरच जे पुढे टिकणार आहे आणि आपल्याला ध्येय साध्य करायचे. या दुसरीमध्ये आलेले विद्यार्थी जे आहेत शाळापूर्व आता तिसरीच गेले असतील, शाळापूर्व तयारी झालेले पोरं आणि इतर मुलं यांच्यात ज्याप्रमाणे इतर मुलांची तुम्ही तुलनात्मक बघितलं त्या मुलांचा आत्मविश्वास निश्चितच वाढलेला दिसतो. ज्यावेळी आम्ही शाळा भेटला जातो त्यावेळी त्या गोष्टी दिसतात. परंतु हे करण्यासाठी फक्त शिक्षक जबाबदार आहे का, फक्त मुख्याध्यापक जबाबदार आहे का, केंद्रप्रमुख आहे का किंवा आम्ही आहे का, तर या ठिकाणी सर्वच जण आपण जबाबदार आहोत. ज्या आज जे माता आहे, पालक आहे, कोणी असेल, त्यावेळी आपल्याला असं वाटायचं की हा प्रोग्राम यशस्वी होणार का नाही. कारण का ज्यावेळी आपण विचार करतो की आमच्या भागात तर माता शिकलेल्या नाही, बरोबर आहे, मजुरी करायला जातात, पण तरीसुद्धा शासनाने या सर्वांवर मात करण्यासाठी अंगणवाडी सेविका 100% तिथेच असते आणि त्यांच्या मार्फत आपल्याला त्या मातांना पुढे घेऊन जायचे. याकरिता आपण माहिती आहे दरवर्षाप्रमाणे जर आपल्याला एखादा शाळामध्ये दाखलपात्र बालक, आपण विचारतो दाखलपात्र बालक म्हणजे नेमके कोण, तर जी अंगणवाडी ताई शिक्षकांना जी यादी पुरवणार आहे 5 ते 6 वर्षाच्या मुलांची जे पहिलीला जाणार आहे त्यांना आपण दाखलपात्र बालक म्हणतो, बरोबर आहे का नाही. मग जे दाखलपात्र बालक आहे त्यांना घडवण्यासाठी, त्यांना थोडंफार अक्षर ज्ञान मिळण्यासाठी, अक्षर ज्ञान म्हणजे आपल्याला का मोठे मोठे अक्षर वाचायचे का नाही, तर ते छोटे छोटे अ आ इ क घ ग 10 पर्यंत एखादं असल्या गोष्टी अपेक्षित आहे आणि त्या साध्य करण्याकरिता कुठेतरी त्यांना तोंडओळख व्हावी आणि शिक्षक असेल की शाळेमध्ये समूहामध्ये राहण्यासाठी त्यांना कुठेतरी तयारी व्यवस्थित व्हावी. याकरिता 5-5, 7-7 बालकांची एक आपण गट तयार करतो आणि गट निर्माण करत असताना सुद्धा एक भौगोलिक दृष्टिकोनातून विचार. शाळापूर्व तयारी अभियान 2024 अभियानाची जी उद्दिष्टे आहेत, शाळापूर्व तयारीचा पहिला मेळावा आयोजित करणे आणि शाळापूर्व मेळाव्यामध्ये त्या मेळाव्याच्या मध्ये विद्यार्थी कृती करून घेणे, विद्यार्थ्यांना कृतीद्वारे शारीरिक विकास, बौद्धिक विकास, मानसिक जे विकास 6 टेबल आहे त्या टेबलावरून त्या विद्यार्थ्याची तयारी करू.
नीता ये या बेनी मैंने मोठी केली आहे आणि वीडियो किधर का है पेट्रा में काय आहे हाँ जोरे को या बेनी मैंने ठीक मोठी होता है। केली आहे मोठी आणि बरोबर ओळखतोय तू ई हाँ हुशार हो या कोण निकल यहाँ शाळा में मोकली दे